शरद पवार आणि अजित पवारांपैकी लोकसभेच्या निवडणुकीत जनतेनं शरद पवारांना पसंती दिली, तर अजित पवारांना पत्नीलाही निवडणुकीत विजयी करता आलेलं नाहीये। वयाच्या 83व्या वर्षीही शरद पवारांनी अजित पवारांना कसा राजकीय धोबीपछाड दिलाय पाहूयात। फक्त महाराष्ट्रच नाही तर देशाच्या नजरा लागलेल्या बारामतीच्या लढाईत मोठे पवार अर्थात शरद पवारांनी बाजी मारली आणि पूर्ण ताकद लावूनही अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव झाला। प्रतिष्ठेच्या लढाईत बारामती मतदारसंघातल्या जनतेने अजित पवारांना नाकारत शरद पवारांच्याच बाजूने उभं असल्याचं दाखवून दिलं। सुप्रिया सुळेंनी 7,32,312 मतं घेतली आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना 5,73,979 मतं मिळाली। म्हणजेच 1,58,333 मतांनी सुनेत्रा पवारांनी अजित पवारांच्या पत्नीचा पराभव केला। माझे स्वतःचे असेसमेंटच्या मतदारसंघाचे असे की याच्यापेक्षा वेगळा निकाल लागेल असं मला कधी वाटलं नव्हतं। एक आणि बारामती हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यात माझा स्वतःचा गेले 60 वर्षाचा असोसिएशन आहे। माझी सुरुवातच तिथनं झालेली होती आणि प्रचार करो न करो तिथला सामान्य माणूस जो आहे, नागरिक जो आहे, त्याची मानसिकता काय हे मला ठाऊक आहे। आम्ही जावं अथवा न जावं तो योग्यच निर्णय घेतो आणि घेईल याची खात्री आम्हाला होते। पण बारामतीच्या पराभवाला अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी भाजप आणि शिंदे गटाला जबाबदार धरलं आणि दगाफटका केल्याचा आरोप केलाय। बारामती लोकसभेचा पराभव निश्चितच आमच्यासाठी वेदनादायी आहे की मित्र पक्ष म्हणून ज्या अपेक्षा आम्हाला भारतीय जनता पार्टी, शिंदे गट आणि विशेषतः बारामती लोकसभेमधले सर्व विधानसभा मतदारसंघातले आजी माजी नेते पदाधिकारी, त्याचप्रमाणे आमच्यातलेच काही घटक पक्ष किंवा आमच्यातलेच काही आजी माजी पदाधिकारी यांनी गांभीर्याने न घेतल्यामुळे पराभव झाला। निसटता पराभव झाला असता तर आम्ही मान्य केला असता, पण इतक्या मोठ्या फरकानं पराभव म्हणजे नक्कीच फार मोठा दगाफटका झालाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं यावर चिंतन केलं पाहिजे आणि ज्यांनी कोणी दगाफटका केला असेल त्यांना आगामी काळात धडा शिकवला पाहिजे। विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीआधी शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांनी असहकाराचं धोरण स्वीकारलं होतं, पण नंतर बैठकांमध्ये मार्ग निघाला आणि दोघांनीही मदतीचा वायदा केला। मात्र प्रत्यक्षात निकालात या दोन्ही नेत्यांच्या मतदारसंघात सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 6 मतदारसंघ आहेत। अजित पवारांच्याच बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंना 47,381 मतांची आघाडी मिळाली। आधी इशारा नंतर सोबत आलेल्या शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंच्या पुरंदरमधून सुप्रिया सुळेंनाच लीड मिळाला। 35,281 मतांनी सुळेंनी आघाडी घेतली। भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या इंदापूर विधानसभा मतदारसंघातही सुप्रिया सुळेच आघाडीवर आहेत। सुळेंना इथे 25,951 मतांनी आघाडी मिळाली। भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे आमदार आहेत। इथूनही सुप्रिया सुळेंनाच 43,805 मतांचा लीड मिळाला। दौंडमध्ये भाजपचे राहुल कुल आमदार आहेत। इथेही 26,337 मतांनी सुप्रिया सुळेंनाच आघाडी मिळाली। भीमराव तापकीर हे भाजपचे आमदार असलेल्या खडकवासल्यात फक्त सुनेत्रा पवारांना 20,746 मतांची आघाडी मिळाली। एकूण 1.5 लाखांच्या पराभवामुळेच अमोल मिटकरींनी स्थानिक भाजप आणि शिंदे गटावरच आरोप केले। महाराष्ट्रातला एकही कार्यकर्ता असा नाही, म्हणजे बारामतीमध्ये असो की धाराशिवमध्ये असो की रायगडमध्ये स्वतः तटकरेची निवडणूक लढले, त्यांना विचारते अध्यक्ष पक्षाचे भारतीय जनता पार्टीच्या बूथच्या 50 प्रमुखापर्यंत कार्यकर्त्यांनी स्लीप वाटण्यापासून तर बूथ लावण्यापर्यंत सर्व प्रकारचे काम केले आहे। कृपया कुणी जर असा त्या ठिकाणी उल्लेख भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही असा उल्लेख कुणी केला असेल तरी तो त्यांच्यातून त्यांनी कमी करून टाकावा। शरद पवार आणि अजित पवार या राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी या लढाईत शरद पवारांनीच बाजी मारली। शरद पवारांनी महाविकास आघाडीत 10 जागा लढल्या आणि त्यापैकी तब्बल 8 जागा जिंकल्या, म्हणजे 80% स्ट्राईक रेट। अजित पवारांनी महायुतीत 4 जागा लढल्या
आणि त्यापैकी रायगडची तटकरेंची एकमेव जागा जिंकली. अजितदादांचा स्ट्राईक रेट आहे फक्त 25%. अख्ख्या देशाला महाराष्ट्राला दाखवून दिलं इथली जी स्वाभिमानी जनता आहे ती अहंकाराला धुडकावून लावते. ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसऱ्याला पाडणं हे कदाचित बोलायला सोपं आहे, निवडून आणणं हे अवघड असतं. आणि पवारसाहेब कधीही कोणाला पाडायचं बद्दल बोलत नाही, पण निवडून आल्याबद्दल नक्कीच बोलतात. त्यामुळे ज्या लोकांनी पाडण्याच्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांचे जवळचे नाहीतर त्यांचे उमेदवार पडलेले आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत. आणि पवारसाहेब नेहमी निवडून आणण्याचं बोलतात आणि त्यांचे सगळ्यात जास्त खासदार हे आज निवडून आलेले आपण सगळे बघू शकतो. शरद पवारांनी ज्या 8 जागा लढल्या त्यावरही एक नजर टाकूया. 2 ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली. या दोन्ही ठिकाणी शरद पवारांच्याच राष्ट्रवादीनं बाजी मारली. बारामती सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांच्या लढाईत शरद पवार गटाच्या सुळे जिंकल्या. शिरूरमध्येही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीच्या लढाईत अमोल कोल्हेंनी शिवाजीराव आढळरावांना पराभूत केलं. अहमदनगरमध्ये निलेश लंकेंनी भाजपच्या सुजय विखेंचा पराभव केला. बीडमध्ये बजरंग सोनावणेंनी भाजपच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडेंचा पराभव केला. माढ्यात धैर्यशील मोहितेंनी भाजपच्या रणजितसिंह निंबाळकरांना पराभूत केलं. वर्ध्यात पवार गटाच्या अमर काळेंनी भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस यांना पराभूत केलं. दिंडोरीत भास्कर भगरे यांनी भाजपच्या केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवारांना पराभूत केलं. भिवंडीत बाळ्यामामा म्हात्रेंनी भाजपचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना हरवलं. म्हणजे 6 ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपला पराभूत केलं, ज्यात 2 केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. त्यामुळे शरद पवारांनी जनतेची मानसिकता कळेल असा टोला अजित पवारांना लगावला. आता ते विचार करतील याच्यातून हा जो निकाल आहे तो बऱ्याच जणांना विचार करायला लावावा. अनेक गोष्टी आहेत ते सांगते. आता आजच सांगणं अवघड आहे, पण शहाण्याला एकंदर लोकांची मानसिकता काय हे समजेल आणि त्याच्यातून शहाणपणा हा सुचून कदाचित काही वेगळा विचार करतील, माहिती नाही. तर अजित पवारांनी पराभव मान्य करत नव्यानं तयारीनं उतरणार असल्याचं म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे. कुठलंही अपयश अंतिम नसतं. अपयशानं खचून न जाता नव्या उत्साहानं, उमेदीनं सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वतःला लोकसेवेला वाहून घ्यावं. महायुतीचे सर्व कार्यकर्ते 4 महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागतील. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही अजित पवारांनी सुप्रिया सुळेंविरोधात पत्नीलाच उमेदवारी दिली. अजित पवारांनी बारामतीत छोट्या मोठ्या अशा तब्बल 20 सभा घेतल्या. या उलट शरद पवारांनी बारामतीत फक्त 1 सभा आणि बारामती मतदारसंघात एकूण 6 सभा घेतल्या. काका शरद पवारांशी बंड करून अजित पवारांनी पक्ष आणि चिन्हही मिळवलं, पण जनता शरद पवारांसोबत आहे हे लोकसभेच्या निकालातून स्पष्ट झालं. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.